आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर बेटावत प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा हस्तक्षेप। MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे घडलेल्या सुलेमान खा पठाण हत्याकांड प्रकरणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड बघायला मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज बेटावत प्रकरणाच्या संदर्भात जामनेर दौऱ्याचा भाग म्हणून घटनास्थळाला भेट दिली आणि सुलेमान पठाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली। यामुळे या प्रकरणाला नवीन वळण आलेले दिसून आले। सकाळी 11 वाजता जामनेरमध्ये दाखल झालेल्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रथम आंबेडकर चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यानंतर ते थेट बेटावत खुर्द गावात जाऊन सुलेमान खा पठाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी प्रकरणातील तपासातील त्रुटी आणि गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपावर अनेक प्रश्न उपस्थित केले। प्रकाश आंबेडकर यांनी केलेले मुख्य मुद्दे व प्रश्न त्यावर आपण नजर टाकूया। गुन्ह्यातील नवीन कलमांची वाढ, प्रकरणात आणखी गुन्हे घडल्याचा उल्लेख करत तपास यंत्रणेला अतिरिक्त कलमे लावण्याची गरज असल्याचे त्यांनी त्यांच्या वकिलांना स्पष्ट सांगितले। शव विच्छेदनातील फॉरेन्सिक तपासणीवर शंका व्यक्त केली। सुलेमान खा पठाण यांच्या मृत्यूशी संबंधित शव विच्छेदन फॉरेन्सिक पद्धतीने झाले का, झाले नसल्यास का नाही झाले याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे थेट विचारणा केली। आरोपींची अटक आणि चौकशीतील प्रश्नचिन्ह त्यांनी इथं उपस्थित केले। सुलेमान खा पठाण यांना मारहाण करणाऱ्या जमावातील नेमके किती आरोपी ओळखले गेले आणि त्यापैकी किती अटकेत आहे हे स्पष्ट करण्यात आले नाही। काही आरोपी अजूनही फरार का आहे यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। घटनेदरम्यान मोटरसायकलवर असलेले आरोपी आणि इको गाडीत असलेले आरोपी यांची उपस्थिती आणि संख्येबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले। इको गाडीत फक्त 7च जण होते का यावर त्यांनी संशय व्यक्त करत तपासात अधिक माहिती मागितली। त्यानंतर त्यांनी मोबाईल फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणी यावर देखील विचारणा केली। घटनेदरम्यान आरोपींच्या मोबाईलवर असलेले फुटेज तपासण्यात आले का आणि ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले का याबाबतही त्यांनी चौकशी केली। गुन्ह्याच्या गंभीरतेवर त्यांनी या ठिकाणी भर दिला। पोलीस तक्रारीत धारक हा शब्द वापरल्याने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते। यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली। यावर सरकारशी थेट चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी कुटुंबियांना दिले। शिवप्रतिष्ठान आणि मनोहर भिडे यांच्यावर विशेष खुलासा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी केला। शिवप्रतिष्ठान आणि मनोहर भिडे हे संघटन या भागात पसरले का आणि यांना ही कृत्य करायला लावलंय का हा या गुन्ह्याचा महत्वाचा भाग आहे, म्हणून हा गंभीर विषय आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी खुलासा केला। कारण मनोहर भिडे हे नाव महाराष्ट्राच्या भीमा कोरेगाव दंगलीतील विशेष नाव आहे, म्हणून या ठिकाणी बेटावत प्रकरणात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हा खुलासा करणे म्हणजे यात मोठे षडयंत्र घडलेले आहे असे सांगायचे आहे का असा प्रश्न मात्र इथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्यानंतर बेटावत खुर्द गावात कार्यकर्त्यांनी व सुलेमान खा पठाण यांच्या कुटुंबियांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। नातेवाईकांचा आरोप आहे की पोलिसांनी सुरुवातीपासूनच तपासात ढिलाई दाखवली। गुन्ह्यातील काही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही आणि फॉरेन्सिक तपासणीवर गंभीर शंका आहे। आजच्या भेटीमुळे बेटावत प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचे स्पष्ट आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला पुढाकार आणि CBI चौकशीची मागणी यामुळे सरकार, पोलीस प्रशासन आणि तपास यंत्रणावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। MJ न्यूज सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे। पुढील घडामोडी, तपासाची दिशा आणि सरकारचा निर्णय जाणून घेण्यासाठी MJ न्यूज सोबत राहा। सबस्क्राइब करा, लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, फॉरवर्ड करा। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98। चाय वगैरह दे रहा था, कुछ लोगों ने आके और उसको कैफे में भी मारे थे। वहाँ से सोनबर्डी करके घूमने के वास्ते जो देवस्थान है, मंदिर में देवस्थान है, वहाँ से लेके जाके वहाँ पर मारे। फिर वहाँ से वापसी करके वहाँ पर लेके अंदर जा रही, वहाँ से बड़ी किला और बड़ी बेटावत है। बड़ी बेटावत यहाँ पे 3 किलोमीटर पे वहाँ पे लेके और 4:30 के करीब यहाँ पर लेके आए। तो घर पे बैठे हुए थे, वहाँ पे लेके उन्होंने ये खेत में आए और वहाँ पर 4-5 मोटरसाइकिल, एक इको गाड़ी और गाड़ी में से डायरेक्ट उसको फेंके नीचे और यहाँ पर भी बहुत मारे। उसको मार के आखिर में उन्होंने ये सोचे कि मर गया अभी,
इनको भी मारे उन्होंने, और ये सोचे कि मर गया अब इसको, और वो चले गए वापस। फिर वहाँ पे से लेके जाने के बाद हम लोग ने इनको नज़दीक की एक जामटी में 2 किलोमीटर, उन्होंने गाँव वालों को भी ये बोले क्या कोई इनको गाड़ी से मदद नहीं करेगा, कोई बीच में भी नहीं आएगा, ऐसा कोई नहीं आया सर बचाने के लिए भी। और जामटी गए, गाड़ी तो यहाँ से मिली नहीं जामनेर जाने के लिए, तो जामटी गए, नॉर्मल हॉस्पिटल है वहाँ पर, तो उन्होंने बोले कि आपको जामनेर ले जाना पड़ता, वहाँ से रिकवर नहीं होगा। फिर मैंने और उनके दादाजी ने उनको सिविल हॉस्पिटल जामनेर में लिख गए, तो डॉक्टर ने देख के नहीं रहा वो उसके जिस्म पे सर एक हिस्सा ऐसा बाकी नहीं था जहाँ पे उसको मारा ना हो, उसके नाखून वगैरह सब निकाले थे। 3 से 4 घंटे उन्होंने अलग अलग जगह पे ले जाके मारे। उन पर मकोका लगना चाहिए। ये सारे जो एक्यूज्ड है एक विशेष संगठन से जुड़े हुए लोग हैं, इनकी फेसबुक सोशल मीडिया की जितनी भी इनकी पोस्टें है ये सारी धारकरी करके है, और जो शिव प्रतिष्ठान से संबंधित पहचान वगैरह थी। अभी ओळख परेड नहीं हुई। ओळख परेड में पुलिस ने सीसीटीवी के माध्यम से जितने एक्यूज थे उसके ऊपर भी अरेस्ट किया, लेकिन जो मुख्य आरोपी इनके जवाब में जो आ रहे हैं तो उनकी पुलिस थोड़ा सा सॉफ्ट कॉर्नर है, वो नहीं कर रही है। जो इसके मास्टरमाइंड है, इनके सीडीआर वीडीआर की डिमांड है इनकी सब, इनके तपास हो, उसके लिए इन्होंने राइटिंग में दिया हुआ है। हाँ, ये एफआईआर की कॉपी भी ले लो। एक्यूज तो 15 से 20 है, लेकिन अभी तक 10 ही है इसके अंदर। 20 के नाम एफआईआर में है? नहीं, स्टार्टिंग में 5 ही नाम आए इनके एफआईआर में, बाद में सब अननोन है ना, ये सब देहातों के अलग अलग लोग अलग अलग एरिया से जगह है। 4-5 गाँव के लोग अलग अलग गाँव के अलग अलग जामनेर के, वाटी के, बेटावर के, सारगांव, 5 गाँव के लोग। इसके अंदर 120 की डिमांड है हमारी ज़्यादा, कि संबंध करके मारा गया है, पुलिस को लगा नहीं रही है। इनके घर वालों को भी मारा गया, जो 80 साल के बूढ़े दादा को मारा गया, 80 साल के एजेड है, मौत ने इनको भी मारा है। उसकी बहन का सीजर हुआ है, वो छुड़ाने के लिए तो उसको भी लातों से मारा गया। नहीं, उनके हाथ में कुछ पंच वगैरह थे, वो सब मारे उन्होंने। पूरे गांव में 4 घर है मुसलमान कम्युनिटी। अगर अल्लाह से उनको इंशाल्लाह सजा तो हुई, एक भी नहीं बचेंगे। बहुमाई सर आपण घटनेला भेट दिलेली आहे, घटनेची पाहणी करली, चौकशी करली, काय वाटलं आपल्याला? मागे सर चौकशी अजून पूर्ण झालेली नाही आणि कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे सगळेच आरोपी पकडलेले असं नाही। इन्व्हेस्टिगेशन एकदा कंप्लीट झालं की मग लक्षात येईल की कशावरनं झाले, कशावरनं नाही। पण आपले दुर्दैवी घटना असं त्या ठिकाणी म्हणतो, धारक हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, तर हा मला तर असणारा एक खानदेशमध्ये धारका आहेत अशी मला जाणीव नाही, पण हे जर असेल धारका हा शब्द तर सिरियस आहे, ते मी वरती शासनाशी बोलतो त्याच्यासाठी। हत्या झाली हे बरोबर आहे। सलमान नावाच्या असणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली। कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकंदरीत 19 आरोपी आहेत, त्या 19 आरोपीपैकी 10 आरोपी जे आहेत त्यांच्यावर त्यांना कारवाई झालेली आहे, उरलेल्या 9 जणांवरती कारवाई झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरं जे आहे ते
सलाम आणि यांचं भांडण काय हेच कळायला मार्ग नाही. ते म्हटले गावामध्ये आमचं कोणाचं भांडण नाही आणि आम्ही गावामध्ये गुन्हा गोविंदाने नांदतो आणि जे काही सण होतात त्या सगळ्या सणांमध्ये आमचा सहभाग असतो. तेव्हा सलामला मारलं का हा त्याच्यातला इश्यू आहे. सांगत असताना त्यांनी असा एक शब्द तिथे वापरला की धारक, एकमेकाला धारक म्हणून त्या ठिकाणी संबोधत होते. सांगली साताऱ्यामध्ये धारक ह्या शब्दाचा तिथे असणारं एक संघटन आहे, शिवप्रतिष्ठान, आणि आपले त्याचे प्रमुख मनोहर भिडे म्हणून त्याचे प्रमुख आहेत. आता ते संघटन ह्या खानदेशमध्ये पसरलंय का हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यांना हे कृत्य करायला लावलंय का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला वाटतं हा सिरियस मॅटर आहे. त्याच्यामुळे शासनाने ते साध्या PI कडे चौकशी न देता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही चौकशी द्यावी, जेणेकरून या सगळ्या गोष्टी शोधता येतील आणि त्याची माहिती घेऊन याच्या पुढे सलाम सारखी व्यक्ती आपला जीव गमावणार नाही याच्याकडे शासनाने लक्ष दिलं. 15 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली होती. त्यानिमित्त तुम्ही देखील मागील याला भेट दिलेली होती. या घटनेला आज प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना भेट दिलेली आहे. काय सांगाल, त्यांनी काय माहिती? 14 ऑगस्ट रोजी शेंदुर्णी गावामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायारूप प्रतिमेची विटंबना झाली होती. समाजात काही अराजक वृत्तीचे लोक असतात जे की सलोख्याच्या वातावरणाचा नेहमी बिघाड करण्याचा प्रयत्न करतात आणि तसलाचा प्रयत्न शेंदुर्णी गावामध्ये घडला होता. पण शेंदुर्णी मधल्या तमाम फुलेशाहू आंबेडकरी समाजाने त्या गोष्टीला अतिशय संयमाने व कायदेशीर भूमिका घेत आरोपीला अटक व्हावी आणि त्यासोबतच महामानवांच्या कायारूप प्रतिमेचं एकदा पुन्हा त्या ठिकाणी नव्याने काम व्हावं अशा पद्धतीची ठोस मागणी करत आपली भूमिका मांडली. कुठे उच्छाद मांडला नाही. आज आदरणीय बाळासाहेब जामनेर येथे बेटाऊत मध्ये झालेल्या सुलेमान खान पठाण याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि सुलेमानच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीची असलेली सर्वांसाठी न्यायाची भूमिका मांडण्यासाठी आज स्वतः आले होते. त्याच दरम्यान आदरणीय साहेबांनी शेंदुर्णी गावातही भेट दिली. आदरणीय साहेबांनी भूमिका मांडत असतानाच म्हटलंय की आपण सगळ्यांनी हे सगळं संयमाने घेतलं हे महत्वाचं आहे. पण समाजात सलोखा बिघडवणारी अनेक मंडळी असतात. प्रत्येक समाजात असे गट तट करणारी काही लोक असतात. अशा वृत्तींपासून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे. आणि इथे असलेली जी आपली बाबासाहेबांनीच दिलेली, कारण आपण सगळी बाबासाहेबांच्या भूमिकांना घेऊन लढणारी माणसं आहोत, तर बाबासाहेबांनी दिलेली एकोप्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना घेऊन आपण सगळ्यांनी या सगळ्या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये आणि परिवर्तनाची आस आपण धरली पाहिजे. कारण कुठपर्यंत एकूणच जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये पाहिलं तर एकच आका आणि एकच काका, तर आका आणि काकावर डिपेंड न राहता लोकशाहीच्या भूमिकेवर आपण सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी एकमेकांसोबत उभं राहिलं पाहिजे आणि समाजाच्या विकासाची भूमिका घेतली. बेटावत प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीतर्फे काय भूमिका असेल? वंचित बहुजन आघाडीने बेटावतच्या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यातच आम्ही पक्षाच्या राज्य प्रवक्ता आदरणीय तय्यब जफर सर असतील, त्यासोबतच राष्ट्रीय सचिव खातीब सर असतील आणि शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यावेळी देखील आमची भूमिका होती की सुलेमान खान पठाण याचं निर्गुणपणे हत्या प्रकरण हे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. माणुसकीला कायम फासणारी घटना आहे. पोलीस तपासामध्ये दिरंगाई होते आहे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू आता पुढे यायला लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची भूमिका, मग सोमनाथ असो किंवा सुलेमान असो, वंचित बहुजन आघाडी जिथे जिथे माणूस हा मारला जाईल, जिथे निरपराध माणूस मारला जाईल त्यावेळी त्याच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सतत उभी असेल. सुलेमानच्या प्रकरणातही जोपर्यंत सुलेमानच्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही, सुलेमानच्या मारेकऱ्यांना योग्य पद्धतीने कायदेशीर कठोरात कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरच्या लढ्यापासून तर न्यायालयीन लढ्यापर्यंत ठामपणे उभी आहे आणि उभी असणार आहे.
होत